हाय फ्रेंड्स, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचा ढोकळा, ज्वारीचा पिठाचा ढोकळा, मिलेट ढोकळा. तर इथे मी साधारणतः 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यावरती 2 चमचे दही ॲड केलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. कोथिंबीर असल्यास ती पण ॲड करू शकता. त्यानंतर कलरसाठी हळदी ॲड करायची आहे. हळदी नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल. आणि स्वादानुसार मीठ. हे सर्व ॲड झाल्यावरती आपल्याला हा ढोकळा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे, याचं मिश्रण. तर मी इथे हळूहळू पाणी टाकून व्यवस्थित भिजवते. तुम्ही पण तसंच करा, कारण ढोकळ्याचं पीठ आपलं ज्वारीचं पीठ थिक असतं, त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं, पातळ करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने मिश्रण एकजीव करायचं आहे. तर इथे बघा मी कशा पद्धतीने करते, तर तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे. आणि ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जी आपल्याला ढोकळ्यासाठी लागते. तर अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पिठाला साधारणतः 15 ते 20 मिनटं रेस्ट द्यायची आहे. तर रेस्ट देऊन झाल्यानंतर ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला थोडं ऑइल लावायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून हा ढोकळा साधारणतः 20 ते 25 मिनटं स्लो गॅसवरती वाफवायला ठेवायचं आहे. तर वाफवून झाल्यानंतर ढोकळा बघा असं दिसतो. आणि त्यानंतर आपण नॉर्मल फोडणी द्यायची आहे, राई, कढीपत्ता आणि मिरचीची. तर इथे मी फोडणी देत आहे. ही फोडणी झाल्यानंतर ढोकळ्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायची, ढोकळ्याला व्यवस्थित फोडणी लावायची आहे. इथे बघा मी कशा पद्धतीने ढोकळ्यावर सगळी फोडणी ओतते. आणि मग ढोकळा आपला वाफवून गार झाल्यानंतर असं दिसतो. आणि त्यानंतर गार झाल्यावर त्याला फोडणी द्यायची आणि खाण्यासाठी रेडी. तुम्ही पण माझ्या पद्धतीने असा ज्वारीचा हेल्दी ढोकळा बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, फॉलो, शेअर, कॉमेंट करा. आणि हेल्दी असा ज्वारीचा ढोकळा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाय.